स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? स्वीकृत सदस्याची नियुक्ती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केली जाते. ही निवड थेट जनतेतून मतदानाद्वारे होत नाही. शहरातील अनुभवी, कार्यकुशल आणि विविध क्षेत्र, विशेषतः प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, समाजसेवा आदींमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना ही संधी दिली जाते. अर्थात हे स्वीकृत नगरसेवकाच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती महापालिका आयुक्तांच्या शिफारशीवरून आणि सभागृहाच्या संमतीने होते. महापौरांच्या शिफारसीनंतर अंतिम नियुक्ती राज्य सरकारकडून केली जाते. निवडून आलेल्या नगरसेवकाप्रमाणेच स्वीकृत सदस्यांनाही मानधन, भत्ते, विकास निधी मिळतो. ते सभागृहातील चर्चेत सहभागी होऊ शकतात, विविध विषयांवर सूचना मांडू शकतात, तसेच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक यांसारख्या समित्यांमध्ये कार्य करू शकतात. मात्र महापालिकेच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये जसे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आदी यात त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. 2023 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत एक विधेयक पारित करण्यात आले. त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 करण्यात आली. त्यानुसार आता पहिल्यांदा मुंबईसह सर्व 29 महानगरपालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(2)(ब) मध्ये तरतुदीनुसार सदस्य संख्येच्या 10% अधिक होणार नाही किंवा 10 पालिका सदस्य यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.